चंडोल हा एक चिमणीच्या आकाराचा आणि साधारण चिमणीसारखाच दिसणारा पक्षी आहे. याला इंग्रजीमध्ये लार्क असे म्हणतात. त्याच्यात अनेक जाती आहेत. चिमणा चंडोल, ज्याला इंग्रजीमध्ये ॲशी क्राउन स्पॅरो लार्क या नावाने ओळखले जाते. या पक्ष्यांचा रंग पाठीवर मातकट तपकिरी आणि छातीपोटावर काळा असा असतो. हे पक्षी ओसाड जमीन, शेती व कोरड्या माळरानावर आढळतात. त्यांचा रंग माळरानावरच्या दगड मातीशी कमालीचा एकरूप झालेला असतो. माडावर हिंडत असताना चिमण्या चंडोलांच्या हालचालींना अधिक वेग आलेला असतो. थव्यातला एखादा सभासद लाल तांबड्या मातीत धूळ स्नान करत असतो. कुणी तुरु तुरु चालत गवतातले बी, किडे कीटक टिपताना आपल्याला पाहायला मिळतो, तर कुणी दगडाच्या उंच सुडक्यावर बसून गोड सुरांची बरसात करत असतो. चिमणा चंडोल हा पक्षी भारतात सर्वत्र आढळतो. हे पक्षी सुस्वर गातात व विलक्षण हवाई कसरती करतात. नर हा बाणासारखा हवेत झेप घेतो व पंख मिटून अतिशय वेगानं सूर मारत गोड शीड घालत खाली येतो. त्याचा तीरासारखा वेग पाहून एखाद्या नवख्या पक्षी निरीक्षकाला वाटेल की हा आता जमिनीवर आपटेल की काय, पण तोच हा पंख पसरून पुन्हा हवेत झेप घेतो व शेवटी एखाद्या उंच वट्यावर उतरतो. गावाबाहेरच्या माळावर दिवसभर या चिमण्या चंडोलांच्या कंठातून बरसणाऱ्या गोड लकेरींनी चैतन्य पसरलेले असते. सूर्य अस्ताला गेल्यावर अंधारून आले की त्यांचा थवा रात्रीची नीज घेण्यासाठी जमिनीवरच जागा शोधतो. हे पक्षी झाडाझुडपांवर विश्रांती घेत नाहीत. यांचा विणीचा हंगाम अनियमित असून पावसाळ्यापूर्वी मादी स्वतः मऊ पिसे व केस यांच्या सहाय्याने जमिनीवर उबदार घरटे बांधून 2 ते 3 अंडी घालते. अंडी उबवणे व पिल्लांचे संगोपन करणे यासाठी मादीला नर मदत करतो. तर चिमणा चंडोल सारखा दिसणारा मुरारी, ज्याला इंग्रजीमध्ये रुफस टेल्ड लार्क असे म्हटले जाते. मुरारी व चिमणा चंडोल हे दोन्ही एकाच कुळातले पक्षी असून त्यांच्या अनेक सवयींमध्ये साम्य आढळते. माळराने, शेती, नांगरलेली जमीन या प्रदेशांत आढळणारा मुरारी हा पक्षी चिमण्या चंडोल प्रमाणेच गवताच्या बिया, इतर धान्य व कीटक यांच्यावर आपली गुजराण करतो. फेब्रुवारी ते मे या काळात मुरारीची मादी 3 ते 4 अंडी घालते.